पद्मभूषण पुरस्कार, भारतीय नवजवान पुरस्कार व छत्रपती पुरस्कार विजेते, काळजाला भिडणारे व्याख्यान प्रमुख व्याख्याते माननीय श्री प्राध्यापक वसंत अंगारे सरांसाठी जोरदार टाळ्या. मी साहेबांना विनंती करतोय की आपण कार्यक्रम सुरू करावा. हॅलो, ऑपरेटर कुठे रे? हॅलो, आवाज आवाज दे. हॅलो, मॉनिटरचा आवाज सोड. ट्रिबल ट्रिबल दे, शार्प ट्रिबल शार्प कर. हॅलो, हां अजून इक्विलायझर टाक 2-3 पॉईंट. हॅलो टाक, अजून अजून सोड. हॅलो करेक्ट. हॅलो 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 हॅलो, याचा याचा आवाज. हॅलो इक्विलायझर. हॅलो, हे मॉनिटर थोडेसे कमी आहेत मॉनिटर. हॅलो हॅलो हॅलो, हा लागलाय बरोबर. हा हॅलो 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 ओके. हॅलो मी वसंत शकुंतला बाबूराव हंकारे, मुक्काम पोस्ट कसबेडीग्रज, सांगली जिल्हा. आजचा विषय आहे चला जगूया आनंदाने, बाप समजावून घेताना संघर्षातून यशाकडे. आपली सेवा करण्याची संधी विसुभाऊनी आणि सर्व बांधवांनी मला दिली, त्याबद्दल सर्वांच्या ऋणात राहून मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि माझा आजचा विषय मी आपल्यासमोर मांडतो. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा बडकवणारे, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनेते आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेणा होणी आम्ही विष्णुदास, मौमेणा होणी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माती हनुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा. आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के. चला जय जयकार आला. हजारो लोक आहेत
पण जय जयकार हा मुखातून आला. आणि म्हणून व्याख्यानाच्या सुरुवातीला या विचार मंचावरून आनंदी जीवन आपण जगत असताना, संघर्षातून यशाकडे जात असताना आणि बाप समजावून घेत असताना अगोदर कृतज्ञता माऊलीनं मी तुम्हाला सांगतो. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे की ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला, ज्या बापाने मला जन्म दिला, त्या आईसाठी मी काय केलं, ज्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातीमध्ये मी जन्म घेतला, ज्या मातीने माझ्यावरती संस्कार केले त्या मातीसाठी मी काय केलं, ज्या राष्ट्राचं नाव मी सर्वप्रथम घेतो त्या राष्ट्रासाठी मी काय केलं. आणि बंधूंनो, यालाच म्हणतात कृतज्ञता. ज्या लोकांनी आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला त्या मातीसाठी मी काय केलं आणि त्यांचा जय जयकार हा कसा होतो. व्याख्यानाच्या सुरुवातीला, या प्रबोधनाच्या सुरुवातीला, परिवर्तनाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं छत्रपती शिवाजी राजांचं, आऊ जिजाऊचं, क्रांतिसिंह नाना पाटलांचं, माझ्या स्वामी विवेकानंदांचं, माझ्या तुकोबा रायांचं, गाडगे बाबांचं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत हजारो ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्यांचा जय घोष माझ्या मुखातून निघत होता. लक्षात घ्या, या महामानवांचं नाव आमच्या कानावरती आल्यानंतर आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण त्याला कारण आहे. आजच्या माझ्या व्याख्यानाला विज्ञानाचं अधिष्ठान आहे, अध्यात्माचं अधिष्ठान आहे, इतिहासाचं अधिष्ठान आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजांचं नाव माझ्या कानावरती येईल त्यावेळेला अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण ज्या ज्या महामानवांची मी नावं घेतली, क्रांतिकारकांची नावं घेतली, समाज सुधारकांची नावं घेतली, या सगळ्यांनी स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, आज आनंदी जीवन आपण जगत आहोत. कशामुळं, तर या लोकांच्यामुळं. आणि म्हणून त्यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे माझ्या बंधूनं, अंतरंगामधलं रक्त उसळलं पाहिजे. छत्रपतींचं नाव माझ्या कानावरती आल्यानंतर आमचा रक्ताचा प्रत्येक थेंब चौकर उधळलेल्या घोड्यांच्या प्रमाणे नसामधून धावायला पाहिजे. माझी आई माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे, माझा बाप माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे. आणि म्हणून सांगतोय, सुरुवातीला जय जयकार कसा करायचा, सगळं काही सोडून द्यायचं, मस्त इथं बसायचं, आनंद घेण्यासाठी आलेलात. लक्षात घ्या, अखंड गाव आपण इथं उभं केलेलं आहे. पण ते गाव कसं असावं येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि याची सुरुवात स्वतःपासून करायची आहे. जय जयकार कसा करायचा, आता बेंबीच्या देठापासून करायचा. चेहऱ्यावरती एक तेज आलं पाहिजे. भगवंतानी एवढं सुंदर आपल्याला शरीर दिलेलं आहे. या शरीराच्या दोन हात जे आहे त्या दोन हाताच्या दोन मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या आणि जय जयकार जोरात करायचा. कोणी लाजायचं नाही. नाहीतर मी साहेब आहे, मी क्लास 1 आहे, मी कसं जय जयकार करू आणि मातानं मग माझा मेकअप जाईल आणि माझं हे होईल. अजिबात लाजायचं नाही. आलं का लक्षात. तोच आनंद घ्यायला आज या आगरी महोत्सवामध्ये आलेला ना, अखंड गाव उभं केलेलं आहे. जे गाव तुम्हाला या शहरामध्ये बघायला मिळत नाही. लहानपणी बघत होता ना, पाटील वाडा बघत होता, गाडी बघत होता, बैल बघत होता आणि आता तिथं जाऊन सेल्फ्या काढतायचा. तर ते गाव, त्या गावात आल्यानंतर कसं जगायचं सांगून जाणार आहे. चला, प्रत्येकानं दोन हाताच्या दोन मुठी करा. चला लवकर, चला. सगळ्यांनी हात बांधून कोणी बसायचं नाही. आता इथं शायनिंग कोणी मारायचं नाही. इथं फक्त माझं शायनिंग, मला इथं आणलंय ना आता. आणि आपल्या जिभेवर वाचासिद्धी आहे, तुम्हाला खोटं सांगत नाही. तुकोबा राया आणि ज्ञानेश्वर माऊली या जिभेवरती आपले आहेत. लक्षात घ्या. त्यामुळं जर एखाद्याला आपण शाप दिला तर नक्की लागतो. आणि आजचा शाप असा आहे, जिथपर्यंत माझा आवाज जातो त्यातल्या एकानंही जर जय जयकार बेंबीच्या देठापासून केला नाही, अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागेल. पाऊण तासात ते घामानं भिजल. एका तासात डॉक्टर नाडी बघतील आणि त्याला म्हणतील ह्याचा काय उपयोग नाही, घरला घेऊन जावा. मला मिळालेला सत्कार त्याला श्रद्धांजली म्हणून घालणार आणि पुढच्या व्याख्यानाला मी निघून जाणार. मागच्या महिन्यात 19 घालवल्यात आणि त्यांचा काय उपयोग पण नाही. विनाकारण तोंड वटवागळा सारखं करून जगण्यापेक्षा गेलेली बरी. तसं जगायचं नाही. उद्या जर फोटोत बघायचं असेल स्वतःला तर जय जयकार करायचा नाही, अन्यथा जय जयकार जोरात झाला पाहिजे. चला घ्या आता, चला आता हात घ्या, मस्त घ्या. चला आता हात, दोन हाताच्या दोन मोठ्या जोरात जय जयकार करायचा, बेंबीच्या देठापासून करायचा. चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के.
आता मातानो, तुम्ही ज्या बसलेल्यात माझ्या मातानो भगिनीनो, ज्या माता इकडे तिकडे फिरतायत त्यांना पहिल्यांदा या बंधूची मानाची सगळ्यात अगोदर काळजापासून सूचना. आता तुम्ही घरी जाताना जसं मेकअप करून टकाटक नटून थटून आलेलात, अगदी जाताना तसंच घरी जायचं, एकदम उत्साहात घरी जायचं, नाही थकून वगैरे आता आले हो असं नाही करायचं. पळत पळत घरला जायचं. नवरा जर पुढे आला त्याला म्हणायचं चल बाजू हट म्हणायचं, जरा हवा आणे दे म्हणायचं, अजिबात लाजायचं नाही. नवरा बाजूला नाही झाला, भगवंताने एवढे सुंदर केस दिलेत ना, सोडायचे, जरा घर करून फिरवायचे, दोन त्याच्या नाकात गेली पाहिजेत, उलट पडलं पाहिजे ते लगेच. आणि तसल्यातनं जर सासू आली ना, कुठं गेलती का, तर सासूकडे बघायचं, नाच करायचा, आत्या म्हातारी पडली पाहिजे लगेच खाली, अजिबात लाजायचं नाही. याला कारण आहे, याला अध्यात्म आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं माझ्या व्याख्यानाला अध्यात्माचं अधिष्ठान आहे, तर याला अध्यात्म आहे. माते तुझ्या चेहऱ्यावर अगोदर आनंद पाहिजे बघ. कारण का, तुकडोजी महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे, या 21व्या शतकामध्ये आम्ही आलो, विज्ञान युगामध्ये आम्ही आलो, आमची संस्कृती आम्ही विसरू लागलो. लक्षात घ्या. मग वर्षातून एखादं असं गाव तयार करतो, आम्ही महोत्सव घेतो आणि आमची संस्कृती फक्त एका दिवसासाठी जपण्याचा प्रयत्न करतो. असं चालणार नाही. लक्षात घ्या. अगोदर मी तुम्हाला सांगतो, तुकडोजी महाराजांनी काय सांगितलंय, गाव करावा या निरोगी सुंदर, गाव करावा या निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर. त्याच्या अगोदर तुकडोजी महाराज म्हणतात, गाव असो अथवा शहर तेथील बिघडले आचार विचार, म्हणूनच रोगराईने बेजार झाले सारे जन लोक. रोगराई कुठून आली? शरीराचे रोग फक्त 10% आहेत, 90% रोग या मनातून आलेले आहेत. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, आमचे आचार बदलले, आमचे विचार बदलले, आणि म्हणून रोगराईने बेजार हे जन लोक झाले. आणि म्हणून तुकडोजी महाराज पुढे सांगतात, गाव असो अथवा शहर तेथील बिघडले आचार विचार, म्हणूनच रोगराईने बेजार झाले सारे जन लोक. गाव करावा या निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर. प्रत्येक घर आम्हाला सुधारावं लागेल, आणि त्याहून घरात राहणारा करावा लागेल आदर्श. म्हणजे घरातला प्रत्येक व्यक्ती आम्हाला आदर्श करावा लागेल, तर आमचं कुटुंब आदर्श होईल. कुटुंब आदर्श झालं तर गाव किंवा शहर आदर्श होईल, आणि गाव किंवा शहर आदर्श झालं तर अखंड देश, माझं राष्ट्र आदर्श होईल. लक्षात घ्या. सुरुवात कुठून केली पाहिजे? घरापासून. आणि जर घराला आदर्श करायचा असेल तर घरातली जी माझी माता आहे ना, तिच्या चेहऱ्यावर अगोदर आनंद पाहिजे. लक्षात घे. ती अगोदर सुखी पाहिजे. तिच्या चेहऱ्यावर आनंद आला की लक्षात घ्या माझं कुटुंब आनंदी झालं. पटवून देतो, माझी माता आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते बघ. ती सुद्धा 1 लाख पगार घेते, 2 लाख पगार घेते बघ. तिचं सुद्धा साम्राज्य आहे, तिचं सुद्धा स्वतःचं अस्तित्व आहे बघ. पण तरी सुद्धा आपल्या कुटुंबासाठी सगळ्यात अगोदर माझी माता उठते बघ. कुटुंबामध्ये 5 वाजता उठते, आणि सगळ्यात शेवटी माझी माता झोपते बघ. शेवटचं भांड धुवायचं, लाईट बंद करायची, प्रत्येकाच्या अंगावरती चादर घालायची, उद्या नाश्त्याला सकाळी काय करायचं याची तयारी आजच करायची, आणि मग झोपी जायचं. सगळ्यात अगोदर या राष्ट्रामध्ये माझी माता उठते, आणि सगळ्यात शेवटी माझी माता झोपते. म्हणून या राष्ट्राचे संसार अगदी आनंदात चाललेले आहेत बघ. कुणामुळं? तर माते तुझ्यामुळं. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, तुझ्या चेहऱ्यावरती अगोदर आनंद पाहिजे, तुझ्या चेहऱ्यावरती अगोदर आनंद पाहिजे. आणि म्हणून माऊलीने सांगितलेलं आहे ना तुकोबारायाने, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. कशा पद्धतीनं असतो? एका मिनिटामध्ये तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. 5000 व्याख्यानांची मांदियाळी अखंड महाराष्ट्र आणि भारतभर मांडले बघ. वसंत हंकारे BFA इन भरतनाट्यम, नालंदा नृत्य कला महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. माझे पहिले गुरुजी आहेत पंडित बद्रीप्रसाद कुलकर्णी, ज्यांनी कमल हसन घडवला. त्या गुरुजींच्याकडे जवळजवळ 12 वर्षाची दीक्षा घेतल्यानंतर नालंदा नृत्य कला महाविद्यालयातून BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यम ही 5 वर्षाची डिग्री पूर्ण केली. आणि माझे दुसऱ्या गुरुवारी आहेत पद्मभूषण डॉक्टर कनकरेले. त्यांच्या तालमीत तयार झाल्यानंतर मनोरंजनातून फक्त माणसांचं कलेच्या माध्यमातून माणसांचं फक्त मनोरंजन होतं, आणि मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन थोडंसं माणसांचं परिवर्तन करावं लागणार होतं. म्हणून या विचार मंचावरती आलो. आणि मग माझ्या महाराष्ट्रातल्या लेकरांना मी समजावून सांगतो, या शाळेच्या 4 भिंतीने आम्हाला काय दिलं? तुला ज्या आईनं जन्म दिला, तुला ज्या बापाने जन्म दिला, ती आई कोण आहे, तो बाप कोण आहे? अरे आईला आई पण कधी येतं आणि बापाला बाप पण कधी येतं? या सगळ्या गोष्टींचा उलगडा मी माझ्या लेकरांच्या समोर करतो. आणि म्हणून माते मी तुला सांगतो बघ, हे बघ माते, आईला आई पण कधी येतं आणि बापाला बाप पण कधी येतं, हे जर जाणून घ्यायचं असेल, आणि जर आम्हाला घर आनंदी ठेवायचं असेल, घरातला प्रत्येक व्यक्ती आम्हाला आनंदी ठेवायचा असेल, तर जाणून घे तुझ्या पोटी अगोदर कोण
कोण आलेला आहे मी माझ्या लेकरांना जाणीव करून देतो बघ. हे बघ तुझ्या पोटी कोण आलं आहे याच्या अगोदर माते तुला जाणीव झाली पाहिजे, लेकराला जाणीव झाली पाहिजे मी कोणाच्या पोटी जन्म घेतलेला आहे, माझा बाप म्हणजे कोण आहे, माझी आई म्हणजे कोण आहे, हे राष्ट्र म्हणजे नेमकं काय आहे याची जाणीव झाली पाहिजे बघ. 21व्या शतकामध्ये लेकरांनी मार्कांचा ढीग चालले, लेकरांनी मार्कांचा ढीग चढवला पण संस्कार कुठं तर खाली होत गेले. या शाळेच्या भिंतीने आम्हाला फक्त डॉक्टर नाही दिला, या शाळेच्या भिंतीने आम्हाला फक्त इंजिनियर नाही दिला, या शाळेच्या भिंतीने आम्हाला एखादा वकील आणि वैज्ञानिक नाही दिला, तर या शाळेच्या 4 भिंतीने सर्वप्रथम आम्हाला एक चारित्र्यवान माणूस दिलेला आहे. आणि तो माणूस लक्षात घ्या, या विज्ञान युगामध्ये आम्ही कुठं तर विसरत चाललेला आहे. तो माणूस काळजामध्ये लेकरांच्या पेरणं काळाची गरज आहे माते. हे आणि म्हणून प्रत्येक व्याख्यानातच सांगतो मी, हे प्रत्येक घरात डॉक्टर नाही तयार झाला तरी चालेल, प्रत्येक घरात इंजिनियर नाही तयार झाला तरी चालेल, प्रत्येक घरात एखादा वैज्ञानिक आणि उद्योजक नाही तयार झाला तरी चालेल, पण या राष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेलं पोरग चारित्र्यवान माणूस घडलाच पाहिजे. लक्षात घे, तुझ्या पोटी आलेलं पोरग माते ज्या वेळेला घडेल माणूस म्हणून त्यावेळेला तुला खऱ्या अर्थानं आई पण येईल बघ, आणि त्यावेळेला तुला खऱ्या अर्थानं बाप पण येईल बघ. आणि म्हणून तुला सांगतोय बघ माते, आईनं पेरलेला एक संस्कार वटवृक्षासारखा कसा होतो याची जाणीव करून घे बघ. हे आलोय ना विसुभाऊनी मला तुमच्या समोर उभं केलंय ना, तर तुझ्या काळजामध्ये अगोदर पेरतो आईची ताकद काय आहे आणि बापाची ताकद काय आहे. हे बघ माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा जिजाऊच्या मांडीवरती खेळत होता, घडत होता, संस्कारांचे धडे घेत होता. त्यावेळेला माझी जिजाऊ राजांना म्हणते, राजा राजा आपलं स्वराज्य उभं करा, राजा आपलं स्वराज्य उभं करा, राजा आपलं स्वराज्य उभं करा. जिजाऊच्या मांडीवरती खेळणारा, घडणारा, संस्कारांचे धडे घेणारा माझा राजा आऊसाहेबांच्या नजरेमध्ये नजर घालतो ना आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब 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 स्वराज्य तर नक्कीच आम्ही उभं करू, आऊसाहेब आऊसाहेब स्वराज्य तर नक्कीच आम्ही उभं करू, कारण आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपण साम्राज्य पेरलेलं आहे, स्वराज्य पेरलेलं आहे, संघर्ष पेरलेला आहे, गनिमी कावा आणि राजकारण पेरलेलं आहे. आऊसाहेब स्वराज्य तर आम्ही नक्की उभं करू आऊसाहेब, पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा, आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा. त्यावेळेला माझे जिजाऊ राजांना जवळ घेते, त्यावेळेला माझी जिजाऊ राजांना जवळ घेते आणि राजांच्या नजरेमध्ये नजर घालत माझी जिजाऊ राजांना सांगते, राज तेच आपलं स्वराज्य असू शकतं, राज तेच आपलं स्वराज्य असू शकतं, ज्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते तेच आपलं स्वराज्य असू शकतं. राज स्वराज्य उभं करा, पण स्वराज्यातल्या प्रत्येक घरातल्या स्त्रीला अगोदर सुरक्षित करा, तिला अगोदर ताकद द्या. आणि मातानं एका माऊलीनं जन्म दिलेलं हे लेकरं होतं, एका माऊलीनं केलेला संस्कार होता आणि त्या संस्काराचा वटवृक्ष तयार झाला. आणि जगातला एकमेव राजा, जगातला एकमेव राजा, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. माते तुकडोजी महाराजांनी सांगितलंय बघ, या महापुरुषांना कुठं बघायचं, पुस्तकाच्या पानामध्ये, इतिहासामध्ये नाही माते, दाखलाय बघ इथं अध्यात्मामध्ये. या कोवळ्या कळ्यानं माझी लपली नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. माते तुझ्या मांडीवर खेळणारं ते 4 वर्षाचं लेकरू लक्षात घे, छत्रपती आहे बघ, संभाजी राजा आहे बघ, 23 वर्षाचा भगतसिंग आहे बघ, तिथंच गांधीजी आहे बघ, तिथंच टिळक आहे, तिथंच आगरकर आहे. ज्या महात्म्यांनी क्रांतिकारकांनी रक्ताचा अभिषेक या मातीमध्ये घातला, तो प्रत्येक महात्मा प्रत्येक घरामध्ये जन्माला आलाय. फक्त संस्कार संस्कार संस्कार. आणि म्हणून शिकव तुझ्या लेकराला. हे बघ एका मिनिटामध्ये सांगतो बघ, घरातलं पोरग कसं पाहिजे. आणि माझ्या युवकानं तुम्ही ऐकताच मला, तर लक्षात घ्या रे, तुमच्या धामण्यामध्ये रक्त कोणाचं आहे. आई बापानं जन्म दिला ना तुम्हाला, तर आई बापानं जन्म दिला तर आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आली. म्हणून तुला सांगतोय बघ, तुझ्या अंतरंगामध्ये मी पेरतोय बघ, एक आग पेरतोय बघ. हे बघ ज्या राजाला जन्म दिला, ज्या राजानं स्वराज्य उभं केलं, त्या राजाचा राज्याभिषेक झाला होता बघ. राजाचा राज्याभिषेक झाला होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता. शिरावरती जिरेटोप होता
होता, कमरेला तलवार होते, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ, ब्रह्मांडाचा हा नायक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसली होती. समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसली होती. आपल्या लेकराला डोळं भरून पाहत होती. याच लेकराला मी जन्म दिला, संस्कार केले, आणि हे लेकरू 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आज बसलं. आऊ जिजाऊला खऱ्या अर्थानं आई पण आलं होतं बघ. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला, डोळे भरून आले, मोत्यासारखे अश्रू टप टप आऊ जिजाऊचे सिंहासनावरती कोसळू लागले. आपल्या लेकराला बघितल्यानंतर, ऊर भरून आल्यानंतर डोळ्यातल्या अश्रू पुसत माझी आऊ जिजाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या, सिंहासनावरून खाली आल्या आणि राजांच्या दिशेने चालू लागल्या. राजांनी पाहिलं आऊ जिजाऊ काय करतायत, राजांनी पाहिलं आऊ जिजाऊ काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. राजा उठला, विजयसारखा उठला, धावत धावत सिंहासनावरून खाली आला, आऊ साहेबांच्या जवळ धावत आला. आऊ साहेबांच्या चरणावरती माझा राजा झुकला ना आपल्या आईला, आपल्या आऊ साहेबांना माझा राजा म्हणतो, आऊ साहेब आपण काय न केलं आऊ साहेब, आम्हाला हुकम दिला असता आऊ साहेब तर आम्ही आमचं सिंहासन सोडून आपल्यापर्यंत आलो असतो. आऊ साहेब आपण काय न केलं. माझा राजा झुकला होता, आऊ साहेबांच्याकडे बघत होता. आऊ साहेबांच्या डोळ्यातलं पाणी राजाच्या गालावरती टच करून पडलं. माझ्या राजानं हंबरडा फोडला, आऊ साहेब काय न केलं. त्यावेळेला राजानं मिठीत घे, ती आई काय सांगते प्रत्येक मातेला कळालं पाहिजे, प्रत्येक बापाला कळालं पाहिजे, इथं असलेल्या प्रत्येक माझ्या लेकराला युवकाला कळालं पाहिजे. माझ्या आऊ जिजाऊ राजांना जवळ घेत म्हणते, राज एक मागणाय राज मागू का राज, राज एक मागणाय राज मागू का राज. त्यावेळेला माझ्या राजानं हंबरडा फोडला, आऊ साहेब 9 महिने 9 दिवस आपण आम्हास उदरात ठेवलं, आमच्यावर संस्कार केलेत, म्हणून हा छत्रपती शिवाजी राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आपल्यामुळं बसला. आपण नसता तर आऊसाहेब हा राजा कधीच सिंहासनावरती बसू शकला नसता. आऊसाहेब फक्त हुकूम करा, आऊसाहेब काय हवं आपल्याला, काय हवं आपल्याला, फक्त हुकूम करा. त्यावेळेला माझे आऊसाहेब राजांना मिठीत घेत म्हणते, राज एकच मागणं आहे राज, पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राजानं हंबरडा फोडला आणि आपल्या आईला आऊसाहेबांना मिठी मारत माझा राजा म्हणतो, आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण आम्ही या 21व्या शतकामध्ये सगळं काही विसरून गेलो. माझं पोरग डॉक्टर झालं, इंजिनियर झालं, वकील झालं, करोडो रुपये कमवतो, बस एवढ्यावरती समाधान मानलं. पण लक्षात घ्या माझं पोरग खऱ्या अर्थानं माणूस घडलं का. रात्री बाप अंथरुणावरती असतो तेव्हा ओंजळीमध्ये कधी तर खोबरेल तेल घेऊन येतं का, बापाला न सांगता त्याच्या डोक्यावरती ओततं का, बापाच्या पायाचं कधी मॉलिश करतं का, बापाचं पाय कधी दाबतं का, बापाच्या डोळ्यातले अश्रू कधी अलगद पुसतं का, आईची सेवा कधी करतं का. नाही 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 नाही, आमचा तिरंगा चंद्रावरती गेला, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला त्या आई बापाला मात्र आम्ही आज वृद्धाश्रमाचे रस्ते दाखवू लागलो. आम्ही काय मिळवलं, आम्ही डॉक्टर घडवला, इंजिनियर घडवला, करोडपती आरोपपती आमची लेकरं झाले. पण ज्या आई बापानं जन्म दिला त्या आई बापाच्या वेदना जाणून घेणारा माणूस मात्र आम्ही घडवला नाही. लक्षात घ्या. आणि आज काळाची गरज आहे या विज्ञान युगामध्ये. आणि म्हणून सांगतोय पोरानं, आई बापानं जन्म दिलाय ना तुम्हाला, अखंड महाराष्ट्रभर पेरतोय वाघ. हरवलेली आई आणि विसरलेला बाप. लक्षात घे. आई बापानं तुला जन्म दिलाय ना, तर एक काम कर वाघ. हे बघ हीच ती वेळ आहे आई बापाच्या कष्टाची पांग फेडण्याची. लेका उठ आणि एवढी मेहनत कर, एवढी मेहनत कर. स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो. तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, लेकरा पुढचा जन्म सुद्धा आमच्या दोघांच्याच पोटी घे रे लेकरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. हा वसंत हंकारे ठासून लेकरांच्या काळजामध्ये भरतोय आई आणि बापाची माया आणि प्रेम. लक्षात घ्या. आणि म्हणून एक प्रश्न लेकरांनो, जर ऐकतच असाल आणि आनंदानं या आगरी महोत्सवामध्ये आलेला ते गाव उभं केलेलं आहे कशासाठी, तर येणारा सप्ताह लोकांनी आनंद घेतला पाहिजे. पण आनंदासाठी हा महोत्सव नसतो. लक्षात घ्या. फक्त प्रबोधन महत्वाचं नाही, तर प्रबोधनाच्या पलीकडे कुठं तर परिवर्तन झालं पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रावर मी लेकरांना एक प्रश्न सांगतो, जा आणि तुझ्या आईला विचार. तेवढा प्रश्न आज तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. भलं तुझी आई MA झालेली आहे, भली तुझी आई PhD झालेली आहे, भली
भली तुझी आई डॉक्टर आहे, भलं तुझी आई करोडो रुपये लाखो रुपये कमावते, लक्षात घे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपलं अस्तित्व सिद्ध करते, पण ती एक आई आहे हेही तू विसरू नको बाळा. आणि तिच्यातला आई पण तिनं कुठं तर दाबून ठेवलेलं आहे. आणि ते आई पण दाबून ठेवलेल्या आईपणाला आज थोडीशी उघडीक करून दे लेकरा. जा घरी आणि आईला फक्त एक प्रश्न विचार, तुझं वय किती पण असू दे लेकरा, एवढा विचार पेरतो आणि मी तर थांबतो, जास्त वेळ तुमच्या आयुष्याचा घेणार नाही, लक्षात घ्या. फक्त लेकरा घरी जाण आपल्या आईला विचार, आई माझं वय आता 20 वर्षाचं आहे, माझं वय 25 वर्षाचं आहे, आई माझं वय 15 वर्षाचं आहे, एक प्रश्न मला विचारायचा आहे का आई, जेव्हा मी 2 वर्षाची होते म्हणजे 20 वर्षापूर्वी आई 20 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. आई मी बघत होते ना ग, मी जेव्हा 2 वर्षाची होते तेव्हा महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला, माहेरचं घर बघायला आई महिन्यातून 4 वेळेला तू जात होतीस बघ. मी 2 वर्षाची होते त्यावेळेला माझं मनगट पकडून माझ्या मामाला भेटवण्यासाठी, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, आजोचं घर मला दाखवण्यासाठी आई तू मला महिन्यातून 4 वेळेला घेऊन जात होतीस आई. पण आता 20 वर्ष निघून गेली आणि आता वर्षातून एकदा सुद्धा तू तुझ्या माहेरी जात नाहीस गा आई. का गा आई? या प्रश्नाचं उत्तर मला देशील का गा आई? पोरानो, लेकरानो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. बघ त्या माऊलीचं आई पण जाग होईल, तुझ्या गळ्यामध्ये पडेल, हंबरडा पडेल आणि डोळ्यातले अश्रू पुसत म्हणेल, खराय पोरा 20 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी जात होते बघ माझ्या माहेरी, माझ्या आईला भेटायला, माझ्या बापाला भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माहेरचं घर बघायला जात होते रे लेकरा. तुला सुद्धा मी घेऊन जात होते बघ, तू 2 वर्षाचा होतास. तुला सुद्धा घेऊन जात होते तुझ्या मामाला भेटवण्यासाठी, तुझ्या आजीला आजोबाला भेटवण्यासाठी, तुझं आजोळचं घर दाखवण्यासाठी तुला सुद्धा घेऊन जात होते. पण आता वर्षातून एकदा सुद्धा मी जात नाही रे लेकरा, वर्षातून एकदा सुद्धा मी जात नाही. कारण जेव्हा 20 वर्षापूर्वी मी जात होते, एसटीतून उतरत होते, घराच्या दिशेने धावत होते, तेव्हा मनामध्ये ओढ होती, कधी एकदाच आईला बघते, कधी एकदाच बापाला बघते, कधी एकदाच आईला मिठी मारते, बापाला मिठी मारते. हरणासारखी पावलं घराच्या दिशेने मी उचलत होते बघ. नजरेच्या टप्प्यामध्ये घर यायचं माझ्या, झपा पावलं उचलत घराच्या जवळ जायची, घराच्या अगोदर मला घराच्या समोरचं अंगण दिसायचं बघ. घराच्या समोरचं अंगण दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं. अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं आणि बापाचं चप्पल बघितलं की मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण माझं बालपणच तसं गेलं ग. सकाळी 10 वाजता शाळेला जायचे आणि 5 वाजता शाळेतून परत आले ना, अंगणात बापाचं चप्पल दिसलं की पळत जायचे बघ, पळत जायचे, डायरेक्ट घरात घुसायचे. कारण मला माहित होतं अंगणात बापाचं चप्पल असलं की घरात बाप असतोय. पळत घरात जायचे, आबा उद्या मला शाळेला हे पाहिजे, आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा उद्या शाळेत हे पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, पोरी सकाळी एकदाची गेलीस की शाळेला, काहीतरी खाऊन घे पोरी, काहीतरी खाऊन घे, देतो की तुला जे हवं ते. लग्न झालं, सासरी आले, आई बापाची आठवण आले की माहेरी जेव्हा येत होते तेव्हा अंगणात मला माझ्या बापाचं चप्पल दिसत होतं आणि बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे. मग अंगणातूनच मी माझ्या आबाला एक हाक द्यायची, आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती जाताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठायचा, पळत बाहेर यायचा. पोरी न सांगता आलीस की ग, काय अडचण आहे का ग पोरी? आबा काही नाही अडचण, आबा तुमची आठवण आली म्हणून आले. हसत यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि अंगणातूनच हाक द्यायचा, अगं ऐकलीस का? माझ्या आईला हाक द्यायचा, अंगणातूनच हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग? अगं ऐकलंस का? पोर आले की ग आपली. मग जेवणाच्या ताटावरून माझी आई पळत बाहेर यायची. एका हातामध्ये तांब्या आणि दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा, एका हातामध्ये तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. पळत यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची आणि इकडे तो तुकडा टाकून द्यायची. माझ्या गालावरून आपली आटी बोट फिरवत कपाळावरती कडा मोडायची आणि माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात. पण आता जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना, तेव्हा घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे.
पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी, त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. आणि जरी अंगणातून हाक दिली आबा, तर जेवणाच्या ताटावरून उठून माझा बाप बाहेर येत नाही, माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही आणि अंगणातून माझ्या आईला हाक देत नाही. अगं ऐकलंस का ग, पोर आली की गापली, पोर आली की गापली. माझी आई सुद्धा पाण्याचा तांब्यान भाकरीचा तुकडा घेऊन बाहेर येत नाही, तांब्यामध्ये तुकडा बुडवून माझ्यावरून ओवळून टाकत नाही. 2 पावलं उचलून घरात प्रवेश केला की भिंतीवरती बापाचा फोटो दिसतो आणि मग काळीत सर्र करतं. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा घास या हाताने भरवला असता तर किती बरं झालं असतं. आज लाखो रुपये आहेत बघ माझ्याकडे, आज लाखो रुपये आहेत. अखंड गावाला पंचपक्वानाचा नैवेद्य मी घालू शकते, अखंड गावाला पंचपक्वानाचा नैवेद्य मी घालू शकते पोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून बापाचा आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. हे आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रतंतर, आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रतंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत आम्ही नात्याला कधीच न्याय देत नाही. आणि श्वास एकदा निघून गेला, फोटोमध्ये त्या व्यक्तीला बांधलं की मग आम्हाला बाप कळायला लागतो, मग आम्हाला आई कळायला लागते आणि मग हंबरडे फोडून कधीच काही मिळत नाही. पोरा ए पोरा, म्हणून तुला सांगतोय बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे बघ, ज्या देवाचं नाव बाप आहे. आणि तुझ्या आयुष्यात एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. आणि तुझ्या आयुष्यात एकच मंदिर आहे, ज्या ज्ञान मंदिराचं नाव शाळा आणि कॉलेज आहे. पोरा उद्या करोडो रुपये कमावशील बघ, आणि ते करोडो रुपये साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस, ते करोडो रुपये तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस, ते करोडो रुपये गजानन बाबांच्या चरणावर जरी ओतलेस, तर लक्षात घे तो गजानन बाबा, साईबाबा आणि तो तिरुपती गेलेला तुझा बाप तुला कधीच परत देऊ शकणार नाही बघ पोरा, कधीच परत देऊ शकणार नाही. म्हणून श्वास सुरू आहे तोपर्यंत जपा बापाला. ए भुके पोटी नाही अंड, आणि मेल्यावरी पिंडदान. आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. आमच्या लेकरांना आम्ही सगळ्या सुविधा दिल्या माते, सगळं काय दिलं, चांगली शाळा दिली. मला हे मिळालं नाही, माझ्या लेकराला मिळालं पाहिजे, मला ते मिळालं नाही, माझ्या लेकराला मिळालं पाहिजे. सगळं काही दिलं का, पण त्याच्या मनामध्ये कधी बाप जागा केला नाही, त्याच्या मनामध्ये कधी आई जागी केली नाही. या 21व्या शतकामध्ये आमच्या लेकरांनी अखंड जग मुठीमध्ये घेतलं बघ. अमेरिकेमध्ये काय चाललंय एका मिनिटामध्ये आमच्या लेकरांना कळतं बघ. मुंबईमध्ये काय चाललंय एका मिनिटात आमच्या लेकरांना कळतं बघ. मोबाईलच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, व्हॉट्सअप, फेसबुक, पोरांनी जग आमचं मुठीत घेतलं बघ. एखादा मित्र 7 तास समुद्रापलीकडे राहत असाल तर पोरं आमचा व्हिडिओ कॉल करता बघ. आणि तासन तास गप्पा मारता आपल्या मित्राबरोबर. सगळं जग आमच्या लेकरांनी मुठीत घेतला. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता, तरी सुद्धा उठून तिनं मला सकाळी शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र आमची लेकरं विसरत चालली बघ. आमची लेकरं विसरत चालली बघ. काल रात्री माझ्या बापाला ताप आला होता, माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता. काल रात्री माझ्या बापाला ताप आला होता, माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता. माझ्या बापाचं डोकं दुखत होतं. रात्रभर माझा बाप झोपला नाही, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामाला गेला. हा बाप मात्र आमची लेकरं विसरत चालली बघ. सगळं जग आमच्या लेकरांनी मुठीत घेतलं, पण ज्या आई बापानं जग लेकरांना दाखवलं तो आई बापच आज लेकरं विसरू लागली. काय मिळवलं आम्ही, प्रश्न आहे बघ. सगळ्या समोर हा प्रश्न मांडतोय बघ. आणि म्हणून हत्तीसारखा बाप आज लाचार होऊन मान चुकून उभा राहतो बघ. करोडो रुपये आहेत, अरबो रुपये आहेत माझ्या समोर येतो. सर सगळं काही आहे, सर सगळं काही आहे, पण पोटाला दिलेलं पोर मात्र घडलं नाही. सर काय करू, सर काय करू सर, हा प्रश्न आहे बघ तुझ्या माझ्या समोर. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरग कसं घडलं पाहिजे, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. बघ एका मिनिटामध्ये सांगतो, आमची पोरं फक्त आणि फक्त मार्कांचा ढीग आम्ही रचला बघ.
तिसरीच्या पोराला जरी विचारलं ना किती टक्के मार्क्स पडले तर पोरगच सांगतं 97% मार्क पडले. पण एखाद्या गल्लीतल्या कुत्र्यानं भू जरी केलं तर पोरग पळत पळत घरामध्ये येतं बघ. पोरग फक्त मार्काने मोठं केलंस, मनानं आणि शरीराने तुझं पोरग कमजोर राहिलं बघ. तुझं पोरग कमजोर राहिलं बघ. पोरामध्ये दम नाही राहिला बघ. तुला सांगू का, इतिहासाच्या पानावरचा दाखला देतो बघ. खोटं कधीच सांगणार नाही बघ. 9 वर्षाचे संभाजीराजे होते बघ. छत्रपती शिवाजी राजांना जेव्हा आग्र्याला कैद झाली होती ना, त्यावेळेला 9 वर्षाचे संभाजीराजे आपल्या बापाबरोबर होते बघ. सगळं काय बघत होते. 9 वर्षाचं पोरग ग, म्हणजे 3री 4थीचं पोरग. 9 वर्षाचं पोरग आता तुझं बिस्कुट खात रस्त्याने फिरतं ना, क्रीमचं बिस्कुट, आणि आई नाही दिसली की हंबरडा फोडतं ना, त्या वयामध्ये छत्रपती शिवाजी राजांना कैद झाले होते. आणि महाराष्ट्राचा हा युवराज औरंगजेबाच्या कैदेत छत्रपती असताना त्या दरबारात होते. आणि औरंगजेब आणि संभाजीराजे कुस्तीच्या आखाड्यामध्ये बसलेले आहेत. औरंगजेब आणि संभाजीराजे कुस्तीच्या आखाड्यामध्ये बसलेले आहेत. आणि तिथं औरंगजेब संभाजीराजांना म्हणतात, संभा एक कुस्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ, संभा एक कुस्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. त्यावेळेला 9 वर्षाचे संभाजीराजे 9 वर्षाचे संभाजीराजे नजर घालतात आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर घालतात. आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर संभाजीराजे घालतात. आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत माझा संभाजीराजा म्हणतो, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीमध्ये नाही, कुस्ती कोणाशी मी धरणार, अरे कुस्ती कोणाशी मी धरणार. महाराष्ट्राच्या वाघाला तयार केलं होतं एका बापानं, एका आजीनं, एका आईनं. हे 9 वर्षाचं पोरग, 12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं. 12 वर्षाचं पोरग इंग्रजांनी गोळीबार केलेला आहे, रक्ताच्या थारोळ्यामध्ये भारतीय पडलेला आहे. 12 वर्षाचं पोरग पळत जातं. आमचं पोरग बिस्किट आणि हे बघे मोबाईलवर गेम खेळत हिंडतंय ना, त्या वयामध्ये 12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रत्येक भारतीयाला ते बघतं बघ. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रत्येक भारतीयाला ते बघतं. डोळ्यामध्ये अंगार असतो बघ. रक्ताने माखलेली मुठभर माती हातामध्ये घेतं आणि पळत 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 आपल्या घरी येतं. आई जवळ येतं आणि आई म्हणते, बेटे क्या है तेरे मुट्ठी में, कहां से आया है ये पसीना, कैसा सांस फूल गई है तेरी, कहां से आया है. त्याला ते पोरग म्हणतं, हे माँ मेरे मुट्ठी में मेरे भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है माँ, और मैं इसका बदला जरूर लूंगा माँ, मैं इसका बदला जरूर लूंगा. आणि तेच 12 वर्षाचं पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्कलाब जिंदाबादचा नारा देत फासावरती जातं. ज्याचं नाव भगतसिंग आहे, लक्षात घे, ज्याचं नाव भगतसिंग आहे. मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे. मग आमचं पोरग का ग तयार होत नाही? आमचं पोरग का तयार होत नाही? कोणाच्या पोटी जन्माला आलं होतं? ऐक, मिट गया जो मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या. मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी गर नामावर लेकर पयाम आया तो क्या. कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. रामप्रसाद बिस्मिल फासाच्या तख्तावरती निघालेले असतात आणि त्या शेवटच्या क्षणाला आई समोर येते आणि रामप्रसाद बिस्मिल यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यावेळेला रामप्रसाद बिस्मिल यांच्या आईनं लेकराला दिलेला आदेश ऐका. अपने लेकराला ती म्हणते, राम तेरे आंखों में आंसू क्यों राम, फांसी के तख्त पर इस वतन के लिए चढ़ रहा है इसलिए तेरे आंखों में आंसू. राम रोना नहीं राम, क्योंकि शेर कभी रोता नहीं राम, एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है, शेर कभी रोता नहीं राम. त्यावेळेला ते पोरग म्हणतं, माँ ये खुशी के आंसू है माँ, मेरे आखिरी वक्त में तुम मेरे सामने आई हो. मैं चाहता हूँ अगला जन्म तेरे ही कोख से मैं ले लूंगा और इन अंग्रेजों के खिलाफ वापस युद्ध करूंगा. आमचं पोरग प्ले ग्रुप पासून शाळेत, प्ले ग्रुप खेळायला पोरग, घरं जळली, आई बापाला वेळ नाही. माझा इतिहास आहे, मला एकदा बोलवलं की परत त्या विचारमंचावर बोलवत नाहीत, कारण मी लय वास्तववादी बोलतो आणि मी पण परत जात नाही. एकदा आलोय परत इथं बोलवतील न बोलवतील, आलोय ठोकून देतो. खेळायला पोरं शाळेत, 1.5 वर्षाची पोरं शाळेला. का? तिचं जातंय, माझं गेलं पाहिजे. तिचं इंग्लिश बोलतंय, माझं बोललंच पाहिजे.
1.5 वर्षाच्या पोराला ABCD शिकवून टाकलेले. घरात पाहुणा आला की आमच्या गण्याला ABCD येते. ऐकायचं आहे का गण्या म्हण ABCD, गण्या लगेच चालू झालं रोबोट. A फॉर ॲपल, B फॉर B, C फॉर C करत सी म्हणत करत ABCD म्हणतंय, पण गण्या ABCD म्हणतंय. हां सकाळी त्याला उठवता राव 8ची त्याचं शाळा. सकाळी उठवता झोपत पोरगा असतं, उठवता उठ म्हणता ते काय उठत नाही. तसंच धरता ती डायरेक्ट त्याला संडासात बसवता. संडासात बसवता ती त्याच्या समोर चाल लवकर करशी, लवकर कर लवकर कर, शाळेला जायचं आहे कर लवकर. शाळा बुडते का नाही, रिक्षाची वेळ झाल्या बघ, बापानं एवढं पैसे कशाला भरल्यात, शी करते काय कम्प्युटर आहे का ग, बटन दाबल्यावर डरडर व्हायला पोरगा येते. आपल्यासमोर जर कोण बसलं आणि म्हणलं शिकर होईल का, शिकलेले लोक आपण. नुसताच इन्शर्ट केला राव 1.5 लाख पगार घेते, पोराची मानसिकताच कळाली नाही. शिकर असं असतं का. काही तर सुशिक्षित लोक बघितलेत बघा, पोरगं रात्री 12 वाजता बेडवर सू करतं म्हणून. जरा तुम्ही काय डायरेक्ट शहरात जन्माला आला नाही, 10% आला असाल, बाकी सगळी इकडून तिकडूनच आलाय. तुमची आई जरा कशी होती बघा की, एका रपाट्यात राव आमची चड्डीवली व्हायची, एका रपाट्यात. बापाला बघितले की चड्डीवली व्हायची. आता पोराला बापानं बघितले की बाप पळून जातोय. नको म्हणते ह्याच्या पुढं एवढं नको. होय काय 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 चाललंय काय माथानं, होय काय शिकलेली लोक. संध्याकाळी जर 1:30-2 वाजता आम्ही जर अंथरुणात लघवी केली ना, तर आमची आई काय करायची, जरा ओलं तिला लागलं की तिथंच रपाटा घालायची, मेल्या म्हणायची, चड्डी काढायची, द्यायची टाकून, तसाच मोकळा पडायचो आम्ही. सकाळी उठलं, गोधडी घेतली, उन्हात टाकली, वाळवली, संध्याकाळी परत सू कराय आम्ही मोकळं. पण आताच्या आयांना लई त्रास होतो. 12 वाजता पोरग लघवी करतं म्हणून. शिकलेल्या बरं का दीदी, कितीवी शिकलेस. आय एम यू नो भया, आय एम MA PhD. ओके यू आर डॉक्टर. ओके व्हॉट इज युअर अबाउट मिस्टर, ही इज MBBS यू नो. आम्हाला 1.5 वर्षाचं पोरग आहे. मग काय करतेस, नाही ते 12 वाजता शू करतं म्हणून त्याला 10 वाजताच बाथरूममध्ये उभं करते, त्याची चड्डी काढते, त्याच्यासमोर अशी करते, कर लवकर रात्री करतेस कर. ती काय पाईपलाईन आहे का. फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावाणी आहे का ते. बटन दाबलं, झुळझुळ गेलं. मानसिकता बदलली राव. आईला वेळ नाही, बापाला वेळ नाही, लेकरू काय. आता पोरं काय करते तुम्हाला लिहून देतो मी. माते पोरग तुझं संडासात मोबाईल घेऊन बसतं बघ, खोटं सांगत नाही बघ. संडासात मोबाईल घेऊन चक्क तास बसतं बघ. करायचं काय ते राहिलं बाजूला, आणि तिथनं मेसेज पाठवतं बघ मित्रांनी, शुभ सकाळ. संडासात शुभ सकाळ. त्याला काय चंदनाचा भात खायला घालतीस काय ग. संडासात शुभ सकाळ. शिकलेली लोक, आम्ही आपली गावची लोक आहे, आमच्या रानडे भाषेत ठोकतोय, पण ते खरं आहे. होय ना, हो आम्हाला नाही येत. संडासात शुभ सकाळ. आणि ज्या अवलादीला पाठवतंय ती दुसऱ्या संडासात कुठं तर त्याला आवाज येतोय टुईंग, ती बघतोय मित्रांनो शुभ सकाळ. ते पण खाली लिहितंय शुभ सकाळ, काय करतोय. हे कशाला सांगतोय काय करतोय, नागडं बसलंय कशाला सांगतोय काय करतोय. ही म्हणतंय नाश्ता चाललाय, कुठं अवलादी करतं ते खातं का रे. आता एकच वाक्य सांगतो बघ, मी तर थांबतो बघ. बघ मी मगापासून सांगतोय ना, पोटाला आलेलं पोर घडलं पाहिजे. आता छत्रपती कुणाच्या पोटी जन्माला आलते तेवढं सांगतो बघ तुला. मला फक्त 40 मिनिटं दिलेले आहेत, संपत आली बघ. ऐक, 40 मिनिटं म्हणून मी घेतो 4-4 तास बोलतो, पण मला उद्या सकाळचं 7चं व्याख्यान आहे पुढं कोल्हापूरला, त्यामुळे मला निघायचं आहे. ऐक बघ, दानवीर दयावीर धर्मवीर युद्धवीर महान ओजस्वी तेजस्वी राजनीती जाणकार महावीर महाभाऊ महाबली बली अतोल बली सुलक्षणी वाऱ्याप्रमाणे वेगवान गरुडासारखे नजर दाक्षिणात्य शाहवर्मा क्षत्रिय शहाजीराजे भोसले यांच्या पोटी आलेलं हे रत्न होता बघ. हे शील सत्यप्रियता शस्त्रप्रयोग स्वराज्य स्वप्न विजय कांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनधैर्य निर्भयता कुलकन्या कुले धन्य महिता अनवय जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता हाऊ जिजाऊंच्या पोटी आलेले हे रत्न होता. जर पोरग मला असं पाहिजे, तुझं पोरग जर तुला वाटत असेल तुझ्या पाया पडावं, तर पोराला कधीच सांगू नको हे माझ्या पाया पाड. कारण शब्दांनी संस्कार कधीच लागत नाही, तर संस्कार हे कृतीने लागतात. तू तुझ्या आई बापाच्या किंवा तू तुझ्या सासू सासऱ्याच्या पाया पडायला सुरुवात कर. घरातलं तुझं पोरग तुझ्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही, कारण ते बघता बघ. हे संस्कार हा कधीच शब्दांनी लागू होत नाही, आणि म्हणून तुझ्या समोर एक संस्कार उभा करतो बघ. हे बघ, वयाच्या 32व्या वर्षी संभाजीराजांना कैद झाले होते बघ. वयाच्या 32व्या वर्षी संभाजीराजांना कैद झाले होते.
साखळ दंडामध्ये बांधलेले संभाजीराजे औरंगजेबासमोर उभे होते. हे बाप कसा असावा आणि बापाचे संस्कार कसे असावे तुमच्या काळजामध्ये पेरतो आणि मी तर थांबतो बघ. जास्त वेळ मी तुझा घेत नाही बघ. अवघी 5 मिनिटं. हे बघ, साखळ दंडामध्ये बांधलेले संभाजीराजे औरंगजेबासमोर उभे आहेत. संभाजीराजांना कैद झालेले आहे. 39 दिवस जवळजवळ संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहेत. त्यातून रक्त टप 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 गळत आहे. संभाजीराजे मृत्यूच्या दारामध्ये उभे आहेत आणि संभाजीराजांना बादशाह म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. प्रत्येक आईला माहित असावं, प्रत्येक बापाला माहित असावं एका पोरानं उत्तर काय दिलं शत्रूला. त्यावेळेला संभाजीराजे सांगतात, पातशाह आज माझं वय 32 आहे. 39 दिवस मला कैद झालेले आहे. माझ्या शरीराचा हाल झालेला आहे. शरीराच्या कितीतरी पटीने वेदना माझ्या मनाला होत आहेत आणि मी उभा आहे बघ. मी उभा आहे मृत्यूच्या दारामध्ये मी उभा आहे. मृत्यूच्या दारात मी उभा आहे, पण मी माझं स्वराज्य तुझ्या चरणावर ठेवणार नाही. कारण हे बघ, ज्यावेळेला माझं वय 9 वर्षाचं होतं त्यावेळेला पुरंदरचा तह झाला होता. छत्रपती शिवाजी राजांनी 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा प्रदेश औरंगजेबास द्यावा. आणि दुसरी आठवती तहामध्ये औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्राच्या मातीतून आग्र्यास भेटीत जावं. आणि औरंगजेबाची भेट म्हणजे प्रत्यक्षात मृत्यूची भेट. औरंगजेबाची भेट म्हणजे प्रत्यक्षात मृत्यूची भेट. आणि मोठभर मावळे घेऊन माझा बाप म्हणजे छत्रपती शिवाजी राजे तुझ्या भेटीस आलेले होते. आणि त्यावेळेला बापाचा मनगट पकडून मी सुद्धा माझ्या बापाबरोबर तुझ्या दरबारामध्ये आलो होतो. 2 महिने 11 दिवसांचा जवळजवळ 2 महिने 11 दिवसांचा प्रवास, कधी घोड्यानी कधी पायी कधी पालखीतून पूर्ण करून आम्ही दोघं दिवाणी खास या दरबारामध्ये पोहोचलो. आम्ही दोघं पोहोचलो. आणि ज्यावेळेला आमच्या नजरेने आम्ही तो दरबार पाहिला त्यावेळेला तख्तावरती औरंगजेब तू बसलेला होतास. 50वा वाढदिवस तुझा साजरा होत होता आणि शेकडो सरदार मान झुकवून तुझ्या समोर उभे होते. क्योंकि तख्त के ओर कोई देख नहीं सकता है, बादशाह की नजरों में आंखों में आंखें कोई डाल नहीं सकता है. आणि तख्ताच्या समोर मी आणि माझा बाप उभा होतो. त्यावेळेला मी माझ्या बापाकडे बघत होतो. इथं प्रत्येक सरदारानं लाचार होऊन आपली मान झुकवलेली आहे. आता माझा बाप काय करतोय याकडे वयाच्या 9व्या वर्षी माझं लक्ष होतं. आणि त्यावेळेला माझ्या बापानं इतर सरदारांच्या प्रमाणे लाचार होऊन मान झुकवली नाही, तर हिमालयासारखी आपली मान उंच केली आणि वाघासारखे डरकाळी फोडत तुझ्या नजरेमध्ये नजर घातली. त्यावेळेला हा 9 वर्षाचा संभाजीराजा आपल्या बापाकडून शिकला. मृत्यूच्या दारात जरी उभा असलो तर आपला स्वाभिमान कधी विकायचा नाही. मी माझ्या बापाकडून वयाच्या 9व्या वर्षी शिकलो आणि तोच संभाजीराजा आज वयाच्या 32व्या वर्षी मृत्यूच्या दारामध्ये उभा आहे. या शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी हा शिवपुत्र कदापि मागे हटणार नाही. इसके आंखें निकाल दो. तापलेल्या सळ्या डोळ्याजवळ आल्या. पादशाला वाटलं सळ्या बघितल्यानंतर संभा झुकेल. तापलेल्या सळ्या डोळ्याजवळ आल्या, फक्त डोळ्याजवळ आल्या नाहीत तर डोळ्याच्या आर पार गेल्या. सर्र आवाज झाला, खोपणीतून फक्त रक्त गळू लागलं तरी सुद्धा संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज हटलं नाही. इसकी जबान निकाल दो. जीभ काढली. इसकी खाल उधेड दो. इसके नाखून निकाल दो. शेवटी शरीराचे तुकडे तुकडे झाले पण संभाजी राजा कधीच झुकला नाही. आपल्या बापाचं स्वराज्य शत्रूच्या चरणावर ठेवलं नाही. कारण फक्त संभाजीराजांच्यावर शब्दाने संस्कार झाले नव्हते तर कृतीने माझ्या राजानं छत्रपती संभाजी राजांच्यावरती संस्कार केला होता. मृत्यूच्या दारात जरी उभा असलो तर आपला स्वाभिमान कधी विकायचा नाही. तेच माझ्या संभाजी राजानं केलं. त्यावेळेला पादशाह म्हणतो, या अल्लाह कैसा पुत्र दिया रे मेरे दुश्मन को, मेरे 4 शहजादों में एक भी संभा जैसे होता तो हम कितने खुश हो जाते. या अल्लाह पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा 3 लोकी झेंडा. आणि म्हणून सांगतोय, इथं मी थांबतो, माझी वेळ संपते, पण सांगत असताना एकच सांगतो, पोराला 4 मार्क्स कमी पडले तर चालतील. पोराला 4 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण पोरग शरीराने मनानं खंबीर झालंच पाहिजे. लक्षात घ्या, येणाऱ्या संकटांना पोरानं पायाखाली घेतलंच पाहिजे. लक्षात घ्या. आणि एक तुम्हाला सांगतो, पोराला नैतिकता शिकवा, चारित्र्य शिकवा. कारण आजकालची पोरं आई बापाच्या तोंडावर थुकून आई बापाला पोलीस स्टेशनला उभी करू लागली. कारण त्यांना बाप कळाला नाही आणि त्यांना आई कळाली नाही. आणि हाच आई बाप सांगण्यासाठी पुन्हा कधीतरी मी भिवंडीमध्ये नक्की येईन. एवढं बोलतो. विसुभाऊने मला आपल्या समोर उभं केलं, संस्कार पेरण्याची थोडीशी संधी दिली, आपली सेवा करण्याची संधी दिली. या अग्री महोत्सवास मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी वसंत हंकारे इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जोरदार टाळ्या वसंत अंगारे साहेबांसाठी. क्या बात आहे.
एक युवा समाज प्रबोधनकार छत्रपती पुरस्काराने सन्मानित आदरणीय वसंत अंगारे साहेबांचं भिवंडी आगरी महोत्सवाच्या या 11व्या पर्वामध्ये भिवंडी आगरी महोत्सवाच्या कमिटीच्या वतीने आपण जाहीर सत्कार करूया आणि अंगारे साहेबांच्या शुभ हस्ते आज शिक्षकांचा गौरव आपण या ठिकाणी करणार आहोत. भिवंडी आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष विशुबा मातेसाहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद दोरगे साहेब, कार्याध्यक्ष हनुमानजी पाटील, स्वागत अध्यक्ष यशवंतदादा सोरे साहेब, समितीचे अध्यक्ष सोन्या पाटील साहेब, आपण पुढे यावं. सर्व सन्मान्य उपाध्यक्ष, जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजे. भिवंडीकर समाज प्रबोधनकार छत्रपती पुरस्कार विजेते, एक युवा व्याख्याते आणि अगदी तळमळीने पोट तिडकीने ज्यांनी समाज मांडलेला आहे, ज्यांनी छत्रपती शिवाजी मांडलेले आहेत, संभाजीराजे मांडलेले आहेत आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत हा त्यांचा विचार आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये भिवंडी आगरी महोत्सवाच्या व्यासपीठावर पोहोचलेला आहे. असे प्राध्यापक डॉक्टर वसंत हंगारे साहेबांसाठी पुनश्च एकदा भिवंडी आगरी महोत्सवाच्या कमिटीच्या वतीने मानाचा मुजरा आपल्या सामाजिक कार्याला आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सुनील पाटील सर, शिक्षकांचा सन्मान आपण एका बाजूला लगेच सुरू करायचा आहे. हंकारे सरांना विनंती, आपण 2 मिनिटं थांबा, आपल्या शुभ त्यात सत्कार आहे. तोपर्यंत विनोद ठाकरे साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित करूया. ही बाईची प्रेमाची आगरी महोत्सवाची शाल आणि पांडुरंगाची सुबक फोटोफ्रेम देऊन साहेबांचं करूया स्वागत आणि सन्मान. यानंतर या ठिकाणी आम्ही डॉक्टर, वकील, शिक्षक यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करणार आहोत. विनोद ठाकरे साहेब, उपाध्यक्ष अध्यक्ष उद्योग आघाडी भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण यांचं स्वागत अध्यक्ष यशवंत दादा सोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. आणि लगेचच सुनील पाटील सरांना विनंती करेन की आपण लगेचच शिक्षकांना पाचारण करावं. हॅलो, आता याच ठिकाणी लगेचच शिक्षकांचा पुरस्कार सन्मान सोहळा आता सादर होत आहे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. भिवंडी आगरी महोत्सव 2024 उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार ह्या भिवंडी नगरीतील तालुक्यातील जे उत्कृष्ट कामगिरी शिक्षकांनी केलेली आहे त्या शिक्षकांचा सन्मान आज प्रजासत्ताक दिनानिमित्ताने इथे संपन्न होत आहे. मी ज्या शिक्षकांची नावं घेतोय त्यांनी व्यासपीठावर लगेचच द्यायचं आहे. सर्वप्रथम जिल्हा परिषदच्या शिक्षकांचा इथे सन्मान होणार आहे आणि त्यासोबत